मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार. चवीचा शोध इथे संपतो. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आदिवासी आहेत त्याने हात वरती करा. सर्व महिला आदिवासी आहेत, बरोबर. माझा काय वरती का करायला सांगितलं, तर सरकारने ही जी योजना सुरू केली, ती योजना सुरू करत असताना महिलेला तिचा सन्मान मिळाला पाहिजे. तिच्या आरोग्यासाठी, तिच्या गरजांसाठी एक विशेष निधी तयार केला गेला आणि 1500 रुपये द्यायचं आणि त्या योजनेला नाव दिलं माझी लाडकी बहीण. आणि घाई मध्ये अर्ज भरायला सुरुवात केली. कुणाचाही अर्ज भरा मान्य होईल. वय बघितलं नाही, काय बघितलं नाही. कारण का, तर माझ्या मित्रांनी सांगितलं, शिंदेनी, का आमच्या काकाला घाई होती का निवडून आलो पाहिजे, म्हणून निवडून येण्यासाठी सर्व बहिणींना पैसे दिले. मग आता खिशातले पैसे कमी पडायला लागले, म्हणजे सरकारचे पैसे कमी पडायला लागले. मग मोठ्या घरातल्या महिलांचे पैसे बंद करा असा निर्णय केला. आणि बंद मात्र केलं कुणाचं, तर गरीब महिलांचं. आज तुम्ही जेवढे हातवरती केले त्यांच्या घरात मला माहित आहे, काही एका टायमाचं शिजलं तर दुसऱ्या टायमाचं शिजत नाही. पट्टीवरनं बयाणा घेतला नाही तर मात्र जगाला पैसे मिळत नाही. अशी परिस्थिती असलेल्या महिलांचे पैसे या सरकारने बंद केलं. आज आपण त्यांना जाब विचारायला आलेलो आहोत का केवायसी काय भानगड असते आम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित आहे केवायसी म्हणजे काय? अरे केवायसी म्हणजे माहित आहे का तुम्हाला? नाही. सरकारला पण विचारलं केवायसी म्हणजे काय, तर न्यू म्हणजे नवीन कस्टमर जॉईन करायचा, नवीन माणूस. आता तुम्ही जुनेच आहेत का नाही, मग आम्ही नवीन का केवायसी का करायची? आणि केवायसी जरी करायची असेल तरी आम्हाला मोबाईल नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे का? आणि इथे खायला मिळत नाही तर मोबाईल कुठून घेणार, बरोबर. जर आमच्याकडे मोबाईल नाही तर आम्ही केवायसी करणार कुठं? मग केवायसी करण्यासाठी आज जी आपली मागणी आहे ती मागणी अशी आहे की केवायसी करण्यासाठी अंगणवाडीमध्ये तुम्ही ती सोय उपलब्ध करा, बरोबर ना. अंगणवाडीमध्ये तुम्ही मशीन द्या, आमची केवायसी करून घ्या, म्हणजे आमचे जो सन्मान निधी आहे तो आम्हाला मिळायला सुरुवात होईल. त्याने केवायसी कधी सुरू केली? एप्रिल महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत. मला सांगा, आपण भट्टीला कधी जातो रे? दसरा झाला का दिवाळी झाली का आपण भट्टीवर जातो, बरोबर ना. आणि येतो कधी? जुलै महिन्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होतो तेव्हा आपण येतो. मग यांची केवायसी आपल्याला काय उपयोगाची? आमच्या सोयीप्रमाणे केवायसी तुम्ही करा. म्हणजे आता आम्ही दसऱ्याच्या अगोदर, आम्हाला कामावर जाण्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला केवायसी द्या, म्हणजे आमची केवायसी झाल्यानंतर आम्हाला सन्मान निधी मिळेल. म्हणून आपले लाडके भाऊ, देवा भाऊ यांना आज आपण या महिला बाल विकास प्रकल्पाकडनं आपण त्यांना निवेदन देणार आहोत. आणि ज्या आपल्या ताई आहेत, आदित्यताई तटकरे, त्यांना आपण निवेदन देणार आहोत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपण भीक मागायला नाही आलेलो, आपण आपला सन्मान घेण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळं जर कोणी बोलत असेल का सरकार तुम्हाला पैसा देतो आणि तरी तुम्ही सरकारच्या विरोधात मोर्चा काढतात, तर तो आमचा हक्क आहे. म्हणून आम्ही आज हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. माझं तुम्हाला सर्व बहिणींना विनंती आहे, खऱ्या लाभार्थी तुम्ही आहेत, खरे हकदार तुम्ही आहेत. ज्या फ्लॅट मध्ये आहेत त्या हकदार नाहीत, गरीब जे आहेत त्या हकदार आहेत. म्हणून आज आपण या सरकारला सांगायला आलोय का आम्ही आता रस्त्यावर उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्यावर अन्याय कराल तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही गप्प बसणार नाही. या ठिकाणी मी काय जास्त बोलणार नाही. आज तुमचा महिलांचा मोर्चा आहे, उद्या तुम्ही रक्षाबंधन करणार आहेत, भावाला राखी करणार आहेत. फक्त माझ्या सोबत तुम्ही घोषणा द्या,
आम्हाला सन्मान निधी मिळालाच पाहिजे. आम्हाला सन्मान निधी मिळालाच पाहिजे. तात्काळ केवायसी यंत्रणा सुरू केलीच पाहिजे. तात्काळ केवायसी यंत्रणा सुरू केलीच पाहिजे. अरे सन्मान निधी आमच्या हक्काची. सन्मान निधी आमच्या हक्काची. देवा भाऊ पैसे द्या. देवा भाऊ पैसे द्या. पात्र लाभार्थ्यांना पात्र करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.